अज्ञानाची भक्ती कामी भावना काही मिळालं तर भक्ती करतो ना तशी भक्ती करत नाही। तुमचं मन जेव्हा भरल तेव्हा सांगा महाराज बस झाला आता थांबवा म्हणून तुमचं मन भरलं की मला कळवा। कोणी कळणार ते कळणार मला दत्तात्रय भाऊ कळाली पाहिजे कळवा तुम्हीच कळवा आता तर जगाकडे काही मी बघणार। मग अज्ञानाची भक्ती अज्ञानाचा रस्ता दुसरा रस्ता अबुद्धाचा। अबुद्ध म्हणजे त्याला बुद्धीच नाही अबुद्धी म्हणजे नाही सुबुद्धी लागला परोक्षवाद्याच्या बुद्धी उद्धारण्याची नाही बुद्धी आणि युगानुयुगे प्रवर्तला। अबुद्धी म्हणजे त्याला बुद्धीच नाही दैवताच्या झाला स्वाधीन विषयाच्या झाला आधीन करती महायज्ञ जाण मात्र मूळ मार्ग कळेना। त्याला मूळ मार्ग करणं हा अबुद्धीचा रस्ता। या रस्त्यानं सुद्धा देवाची भेट नाही अज्ञानाच्या रस्त्यानं सुद्धा देवाची भेट नाही। मग तिसरा रस्ता एकनेशी म्हणजे ते म्हणते मी एकटाच खरा हो। आता जास्त्याचं वाटलंय आमचंच बरं होय आमचंच खरं होय तसं नाही एकनेशी रस्ता याच्यानं सुद्धा देवाची भेट नाही। नंतर चौथा रस्ता व्यापक मितूपणाचा भेद याचा आवड मने छंद आप्त अनाप्तता विषण्ण आणि व्यापकपणे जाणावे। हा व्यापक मितूपणाचा भेद करते यानं हा व्यापक रस्ता आहे। पाचवा रस्ता निरानंद निरानंद म्हणजे आनंदाला विसरायचा रस्ता होय। आता या रस्त्यानं आनंद कसा भेटत म्हणून निरानंद गुरु पाचवा जीवाशी अभ्यास विभरवा आनंद प्राप्तीचा ठेवा कदापि प्राप्त न होय। हे निरानंद रस्ता या रस्त्यानं सुद्धा आनंदाची भेट नाही। बरेच काही जण पक्के गुरुभक्त दिसालेत मान डोलू आले त्याच्या नजरेतून कळते कसा आहे भक्त। मग हा निरानंद रस्ता। सहावा रस्ता अतृप्त सावा गुण जीवाशी लागला गाणं प्राप्ती नाही कोण्या पदार्थे आणि दिगंबराची माणूस अतृप्तच आहे किती मिळाल तरी ही आशा। सकळ पृथ्वीचे राजे आले आता तरी तृप्तता नाही चित्ता कोठ्यावरी भांडारा असते तरी तृप्तता नाही जीवाशी। अतृप्त गुण लागला या जीवाला। या सहा रस्त्यातून एकही रस्ता कामाचा नाही। मग आता आहे सद्गुरु मार्गाचा रस्ता। सद्गुरु मार्ग जसं चौक फुली राहते गावामध्ये चौक म्हणून लिहितात 4 रस्ते तसा हा 7